हॅलो स्टुडंट्स, वेलकम टू आवर ग्लोबल ऑनलाईन क्लास. तुम्हा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आहे ग्लोबल ऑनलाईन क्लासमध्ये. सो टुडे इन धिस व्हिडिओ वी आर डिस्कसिंग द प्रीवियस इयर क्वेश्चन्स आस्क्ड इन द 2025 महाराष्ट्र सेट एक्झाम फ्रॉम युनिट 1 बिझनेस एन्व्हायरमेंट अँड इंटरनॅशनल बिझनेस. सुरुवात करण्याच्या आधी मी तुम्हाला आपल्या क्लासबद्दल सांगू इच्छिते. जर आपण महाराष्ट्र सेट एक्झामची प्रिपरेशन करत आहात आणि त्यात आपल्याला यश मिळवायचे असेल तर आपण पेपर 2 साठी कॉमर्स या सब्जेक्ट साठी पेड कोर्स आहे. यात तुम्हाला दररोज लाईव्ह लेक्चर्स मिळतील, रेकॉर्डेड व्हिडिओ लेक्चर्स मिळतील, कम्प्लीट सिलेबस नोट्स म्हणजे तुम्हाला युनिट वाईज इथे नोट्स प्रोव्हाइड केले जातील, मॉक टेस्ट राहील, नंतर PYQs विथ एक्सप्लेनेशन राहील आणि या कोर्स सोबत तुम्हाला जो पेपर 1 आहे हा कम्प्लिटली फ्री मिळेल. तर कोर्स जॉईन करण्यासाठी तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता या व्हॉट्सअप नंबरवर किंवा तुम्ही प्ले स्टोअरमध्ये जाऊन ग्लोबल ऑनलाईन ॲप आहे याला डाउनलोड करू शकता आणि इथे पेमेंट केल्यानंतर इथे तुम्हाला महाराष्ट्र सेट कॉमर्स कोर्स दिसेल. तिथे तुम्ही पेमेंट करून त्याला जॉईन करू शकता आणि सोबतच तिथे तुम्हाला मग लाईव्ह क्लासेस कॉन्टेंट युनिट वाईज प्रोव्हाइड केले जातील. हे युनिट वाईज तुम्हाला जे कंटेंट वगैरे आहे ते सगळे प्रोव्हाइड केले जातील. तर लवकरात लवकर जॉईन करा आणि कोर्सचा लाभ घ्या. तर आज आपण युनिट 1 म्हणजे आपला बिझनेस एन्व्हायरमेंट आणि इंटरनॅशनल बिझनेस म्हणून आहे. यामधील 2025 म्हणजे 2025 मध्ये महाराष्ट्र सेट एक्झाम मध्ये विचारलेले जे क्वेश्चन आहेत ते बघणार आहोत आपण. ठीक आहे. तर सगळ्यात पहिला क्वेश्चन आहे आपला क्वेश्चन आहे विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट द ऍस्पेक्ट ऑफ इंटरनॅशनल बिझनेस. तर खालीलपैकी कोणता आंतरराष्ट्रीय व्यवसायाचा पैलू नाही आहे. तर त्यामध्ये एक्सपोर्टिंग म्हणजे निर्यात करणे, जॉईंट व्हेंचर म्हणजे संयुक्त उपक्रम, लायसन्सिंग म्हणजे परवाना देणे आणि कन्फाईन टू द बाउंड्रीज ऑफ द वन कंट्री म्हणजे एका देशाच्या सीमेपुरतं मर्यादित असते. तर इंटरनॅशनल बिझनेस म्हणजे काय? जी पण बिझनेस ऍक्टिव्हिटीज होते, इथे बिझनेस ऍक्टिव्हिटी होते, बिझनेस ऍक्टिव्हिटीज that happens between two or more nation. दोन किंवा दोनपेक्षा जास्त नेशन किंवा कंट्रीज मध्ये जी पण ऍक्टिव्हिटीज होते बिझनेस ऍक्टिव्हिटीज त्याला आपण इंटरनॅशनल बिझनेस म्हणतो. तर यामध्ये आपण बघितलेलं आहे की एक्सपोर्टिंग असतं, जॉईंट व्हेंचर असतं, लायसन्सिंग असतं. पण इथे काय म्हटलंय कन्फाईन टू द बाउंड्रीज ऑफ वन कंट्री म्हणजे एका देशाच्या सीमेपुरतं मर्यादित असतं. तर हे नसतं. याला आपण काय म्हणू? डोमॅस्टिक म्हणू. हे कसं होऊन जाईल? डोमॅस्टिक बिझनेस होऊन जाईल. तर इथे हा जो ऑप्शन आहे हा आपला आन्सर आहे म्हणजे डी जो ऑप्शन आहे तो आपला आन्सर आहे. ठीक आहे. तर इथे याचं एक्सप्लेनेशन पण आहे की याच्यामध्ये आपण एक्सपोर्टिंग पण बघतो, इम्पोर्टिंग पण बघतो, लायसन्सिंग पण बघतो, जॉईंट व्हेंचर पण बघतो. तर हा पूर्ण इंटरनॅशनल लेवलवर असतो, दोन किंवा दोनपेक्षा जास्त नेशनमध्ये असतो. ठीक आहे. त्याच्यानंतरचा सेकंड क्वेश्चन बघूया आपण. मल्टीनॅशनल कंपनी कॉर्पोरेशन इज डिफाईन्ड ॲज अ. मल्टीनॅशनल जे कॉर्पोरेशन आहे त्याला डिफाईन करायला म्हटलेलं आहे. तर त्याच्यात म्हटलं आहे हॅव्हिंग अ मल्टिपल इथिकल वर्कफोर्स, हॅव्हिंग सप्लायर्स इन मोर दॅन वन कंपनी, कॅरिंग आउट प्रोडक्शन अँड ऑपरेशन इन मोर दॅन वन कंट्री अँड हॅव्हिंग मोर दॅन 100 व्हॉलेंटियर्स. तर बहुराष्ट्रीय महामंडळाची व्याख्या अशी आहे. तर त्यामध्ये बहुवंशीय कर्मचारी वर्ग असणे, एकापेक्षा जास्त कंपन्यांमध्ये पुरवठादार असणे किंवा एकापेक्षा जास्त देशामध्ये उत्पादन आणि कामकाज चालवणे किंवा 100 पेक्षा जास्त स्वयंसेवक असणे. आता मल्टीनॅशनल कंपनी म्हणजे काय? ऑपरेट्स. ही जी मल्टीनॅशनल कंपनी असते ही ऑपरेट्स इन मोर दॅन वन कंट्री म्हणजे एकापेक्षा जास्त कंट्रीमध्ये जो बिझनेस आहे तो ऑपरेट केला जातो. तर त्याला आपण मल्टीनॅशनल कॉर्पोरेशन म्हणतो. ठीक आहे. तर यामध्ये काय असतं? कॅरिंग आउट प्रोडक्शन और ऑपरेशन इन मोर दॅन वन कंट्री. सो राईट आन्सर इज सी. इथे राईट आन्सर जो आहे सी आहे. ठीक आहे. तर मल्टीनॅशनल कॉर्पोरेशन मध्ये काय असतं की कंपनी हॅज अ फॅक्टरी, ऑफिस, बिझनेस ऍक्टिव्हिटीज इन डिफरंट कंपनीची फॅक्टरी असते, त्यांची ऑफिस असतात आणि बिझनेस ऍक्टिव्हिटी पण केली जाते डिफरंट कंट्रीजमध्ये. तर त्याला आपण मल्टीनॅशनल कंपनी म्हणतो. त्यानंतर आपण थर्ड वाला क्वेश्चन बघूया. तर थर्ड वाला क्वेश्चन अँटी डम्पिंग आणि काउंटर वेलिंग ड्युटीज आर इम्पोज्ड अंडर म्हणजे हे जे आहे हे दोन्ही पण काय आहे? टॅक्सेस आहे. हे दोन्ही पण काय आहे? टॅक्सेस आहे. तर हे कुठल्या ऍक्टमध्ये येतात ते विचारलेलं आहे की रिजनल ट्रेड अग्रीमेंट झालं, ट्रेड रिलेटेड इन्व्हेस्टमेंट मेजर झालं, ट्रेड रिलेटेड इन्व्हेस्टमेंट प्रॉपर्टी राईट्स किंवा कस्टम टेरिफ ऍक्ट 1975. तर हे कशामध्ये येतं ते विचारलेलं आहे आपल्याला. ठीक आहे. तर हे दोन्ही पण काय आहे? टॅक्सेस आहे. हे काय आहे? टॅक्सेस आहे इम्पोज बाय गव्हर्नमेंट. जी गव्हर्नमेंट असते ती इम्पोज करते बाय गव्हर्नमेंट
टू प्रोटेक्ट डोमॅस्टिक इंडस्ट्री. कशासाठी करते? जी पण डोमॅस्टिक इंडस्ट्री आहे त्यांना प्रोटेक्ट करण्यासाठी करते. ठीक आहे. तर हे जे दोन्ही पण टॅक्सेस आहे कशामध्ये येतात? कस्टम टेरिफ ऍक्ट मध्ये येतात. 1975 सीमा शुल्क अधिनियम 1975 मध्ये येतं. तर यामध्ये जे अँटी डम्पिंग ड्युटी दिलेलं आहे. अँटी डम्पिंग ड्युटी म्हणजे काय? ज्या परदेशी वस्तू आहेत त्या कमी किमतीत विकल्या गेल्यास लावला जाणारा कर, त्या कमी किमतीत आपण विकल्या गेल्या तर त्यावर काय करते? गव्हर्नमेंट टॅक्स लावते. आणि काउंटरवेलिंग ड्युटीज म्हणजे काय? जे परदेशी सरकारकडून अनुदान म्हणजे सबसिडरी वगैरे मिळालेल्या ज्या वस्तू आहेत त्याच्यावर कर लावते. ज्या सबसिडरी मिळालेल्या वस्तू असतात त्यांच्यावर कर लावते. ठीक आहे. त्याच्यानंतर फोर्थ वाला क्वेश्चन बघा. फोर्थ वाल्या क्वेश्चन मध्ये काय म्हटलंय की थिअरी ऑफ ऍब्सुलेट ऍडव्हान्टेज वॉज प्रपाउंड बाय. हे जे ऍब्सुलेट ऍडव्हान्टेज आहे हे कोणी दिलेलं आहे म्हटलं? हा जो सिद्धांत आहे, ही जी थिअरी आहे ही कोणी दिलेली आहे? डेव्हिड रिकार्डोनी दिलेली आहे, ॲली हेक्शरनी दिलेली आहे, की बॅटली ओव्हरलीनी दिलेली आहे, की ॲडम स्मिथनी दिलेली आहे? तर आपण यामध्ये बघितलेलं आहे की वेगवेगळी थिअरीज दिलेली आहे. कंपॅरेटिव्ह ऍडव्हान्टेज थिअरी आहे, ऍब्सुलेट ऍडव्हान्टेज थिअरी आहे, प्रोडक्ट लाईफ सायकल थिअरी आहे. तर अशा वेगवेगळ्या थिअरीज आहे. तर ही जी ऍब्सुलेट ऍडव्हान्टेज थिअरी आहे यामध्ये काय म्हटलेलं आहे की जी कंट्री शुड प्रोड्यूस अँड एक्सपोर्ट गुड्स इन विच इट इज मोर सफिशियंट दॅन अदर कंट्रीज. म्हणजे एखादी कंट्री एखादी वस्तू म्हणजे एखादं गुड्स बनवण्यासाठी खूप जास्त कार्यक्षम असेल तर त्यांनी ते गुड्स प्रोड्यूस करायला पाहिजे आणि त्यांना एक्सपोर्ट करायला पाहिजे म्हणजे निर्यात करायला पाहिजे. तर ही जी थिअरी आहे ही कोणी दिली आहे? डेव्हिड रिकार्डोनी दिलेली. ही जी थिअरी आहे ती ॲडम स्मिथनी दिलेली आहे. कोणी दिलेली आहे? ॲडम स्मिथनी दिलेली आहे. ठीक आहे. तर ऑप्शन डी इज द करेक्ट आन्सर. हे बघा इथे दिलेलं आहे की ॲडम स्मिथनी ही थिअरी दिलेली आहे. ही थिअरी जी आहे त्यांनी 1976च्या बुकमध्ये जी वेल्थ ऑफ नेशन होतं त्याच्यात दिलेली आहे. ठीक आहे. त्यांनी सांगितलेलं आहे की कंट्री शुड स्पेशलाइज इन प्रोड्युसिंग गुड्स वेअर दे हॅव ॲब्सुलेट एफिशियंट ॲडव्हान्टेज. तर त्यांनी तेच प्रमोट करायला पाहिजे. ठीक आहे. त्याच्यानंतर आहे फिफ्थ वाला क्वेश्चन आहे. काय म्हटलंय? विच ऑफ द फॉलोइंग कंट्री इज नॉट अ पार्ट ऑफ नाफ्टा. तर आपण बघितलेलं आहे की याच्यामध्ये वेगवेगळे अग्रीमेंट, फ्री ट्रेड अग्रीमेंट वगैरे जे आहे, नाफ्टा, सार्क वगैरे आहे, साफ्टा म्हणून असे दिलेले आहे. आता नाफ्टा म्हणजे काय? नॉर्थ अमेरिकन फ्री ट्रेड अग्रीमेंट. याचा फुल फॉर्म आहे नॉर्थ अमेरिकन फ्री ट्रेड अग्रीमेंट. म्हणजे अशा काही कंट्रीज आहे त्यांच्यामध्ये काय म्हटलंय की जी पण ट्रेड ऍक्टिव्हिटी आहे ती फ्रीली केली जाते. तर अशा कंट्रीमध्ये कोण कोण येतं? कॅनडा आहे, मेक्सिको आहे आणि युनायटेड स्टेट ऑफ अमेरिका आहे. तर त्यामध्ये कोण नाहीये? युनायटेड किंगडम नाहीये. युनायटेड किंगडम म्हणजे राईट ए आन्सर आहे आपला. इथे एक्सप्लेनेशन पण दिलेलं आहे मी. याचा फुल फॉर्म आहे नॉर्थ अमेरिका फ्री ट्रेड अग्रीमेंट. हे जे आहे एस्टॅब्लिश केलेलं आहे कशासाठी? प्रमोट ट्रेड बिटवीन द नॉर्थ अमेरिकन कंट्रीज. मग हे केव्हा? याच्यामध्ये कोण कोण मेंबर्स आहे? कॅनडा, मेक्सिको आणि युनायटेड स्टेट ऑफ अमेरिका. आणि हे केव्हा इम्प्लिमेंट केलेलं आहे? 1 जानेवारी 1994 मध्ये इम्प्लिमेंट केलेलं आहे. ठीक आहे. त्याच्यानंतरचा क्वेश्चन बघा. काय आहे? विच ऑफ द फॉलोइंग आर द टू मेन फिस्कल बॅरियर्स. खालीलपैकी दोन मुख्य वित्तीय अडथळे कोणते आहेत? तर त्यामध्ये ऑप्शन आहे ब्लॉक अकाउंट्स अँड एक्सचेंज रेट म्हणजे अवरुद्ध खाती आणि विनिमय दर, एक्सचेंज कंट्रोल अँड एक्सचेंज इंटरव्हेन्शन म्हणजे विनिमय नियंत्रण आणि विनिमय हस्तक्षेप, अँटी डम्पिंग ड्युटीज अँड काउंटर वेलिंग ड्युटीज, अँटी डम्पिंग शुल्क आणि काउंटर वेलिंग शुल्क, आणि मॉनिटरी आणि फिस्कल पॉलिसी मौद्रिक आणि वित्तीय धोरण. आता फिस्कल बॅरियर्स म्हणजे काय? गव्हर्नमेंट रिस्ट्रिक्शन रिलेटेड टू मनी, टॅक्सेस, फायनान्शियल कंट्रोल इन इंटरनॅशनल ट्रेड. म्हणजे जी सरकार असते ती काय लावते? आर्थिक अडथळे लावते. तर त्याला आपण फिस्कल बॅरियर्स म्हणतो. तर यामध्ये आपण बघितलं होतं अँटी डम्पिंग ड्युटीज अँड काउंटर वेलिंग बघितलंय. सी इज द राईट आन्सर हिअर. जसं त्याचं एक्सप्लेनेशन दिलेलं आहे मी. अँटी डम्पिंग आणि काउंटर वेलिंग आपण बघितलं होतं. अँटी डम्पिंग मध्ये काय होतं की जे फॉरेन कंपनीज आहे सेल गुड्स बिलो होम कंट्री, बिलो होम मार्केट प्राइस, म्हणजे त्या कमी याच्यात वगैरे गुड्स वगैरे सेल करतात तर त्याच्यावरती जी गव्हर्नमेंट असते ती टॅक्स लावते. आणि काउंटर वेलिंग पण बघितलं होतं की जे आपण गुड्सवर सबसिडरीज वगैरे मिळालेली आहे त्या गुड्सवर ते टॅक्सेस लावतात. ठीक आहे. त्याच्यानंतरचा क्वेश्चन बघा 7th नंबरचा. इथे काय? द गव्हर्नमेंट स्टार्ट्स अँड बाईंग डोमॅस्टिक करन्सी टू मेंटेन एक्सचेंज व्हॅल्यू. द प्रोसेस इज कॉल्ड. काय म्हटलेलं आहे इथे की सरकार जी आहे, सरकार देशाअंतर्गत चलनाचे विनिमय
मूल्य टिकून ठेवण्यासाठी ते खरेदी करण्यास सुरुवात करते, या प्रक्रियेला आपण काय म्हणतो? बॅलन्सिंग म्हणजे संतुलन साधणे, मेंटेनिंग म्हणजे मूल्य टिकवणे, पेगिंग अप म्हणजे मूल्य वाढवणे आणि पेगिंग डाऊन म्हणजे मूल्य कमी करणे. ठीक आहे. तर सगळ्यात आधी इथे बघा की वेन द गव्हर्नमेंट बाय इट्स ओन डोमेस्टिक करन्सी फ्रॉम द मार्केट इट इज ट्राईंग टू इन्क्रीज द व्हॅल्यू ऑफ करन्सी अँड धिस प्रोसेस इज कॉल्ड अ पेगिंग अप. दिस प्रोसेस इज कॉल्ड अ पेगिंग अप. तर इथे राईट आन्सर आहे सी, पेगिंग अप. म्हणजे काय म्हटलेलं आहे की सरकार जेव्हा स्वतःच्या देशाचे चलन खरेदी करते, म्हणजे सरकार जी आहे स्वतःची करन्सी खरेदी करते, तर तेव्हा ती काय करते? त्याची किंमत वाढवण्याचा प्रयत्न करते, त्या करन्सीची व्हॅल्यू वाढवण्याचा प्रयत्न करते. तर या प्रक्रियेला आपण पेगिंग अप असं म्हणतो. ठीक आहे. तर राईट आन्सर इथे सी आहे. तर पेगिंग अप म्हणजे काय? सरकार देशाचे चलन खरेदी करते, म्हणजे जी करन्सी आहे त्याला खरेदी करते, चलन ती करन्सीची डिमांड वाढवते आणि करन्सीची किंमत पण वाढवते, त्याला पेगिंग अप असं म्हणतात. ठीक आहे. त्याच्यानंतरचा 8 वाला क्वेश्चन बघा. आता 8 वाल्या क्वेश्चन मध्ये काय म्हटलेलं आहे? विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट द कंपोनंट ऑफ बॅलन्स ऑफ पेमेंट. आता यामध्ये आपण बॅलन्स ऑफ पेमेंट बघितलेलं आहे, बॅलन्स ऑफ ट्रेड बघितलेलं आहे. तर बॅलन्स ऑफ पेमेंट म्हणजे काय? रेकॉर्ड. इथे काय केलं जातं? रेकॉर्ड ऑफ ऑल इंटरनॅशनल ट्रान्झॅक्शन. ज्या पण इंटरनॅशनल ट्रान्झॅक्शन झालेले आहे एका कंट्रीच्या, त्या सगळ्यांना ती रेकॉर्ड करून ठेवते. कशामध्ये? बॅलन्स ऑफ पेमेंटमध्ये. ठीक आहे. तर हे कशामध्ये रेकॉर्ड करते? बॅलन्स ऑफ पेमेंटमध्ये ती जी कंट्री असते ती आपले सगळे ट्रान्झॅक्शन रेकॉर्ड करून ठेवते. तर यामध्ये विचारलेलं आहे की कुठला याचा कंपोनंट नाहीये, कुठला याचा घटक नाहीये. करंट अकाउंट म्हणजे चालू खाते, कॅपिटल अकाउंट म्हणजे भांडवली खाते, सेव्हिंग म्हणजे बचत खाते आणि एकतर्फीय देय खाते म्हणजे युनिलॅटरल पेमेंट अकाउंट. तर यामध्ये करंट अकाउंट पण येतं, कॅपिटल अकाउंट पण येतं, युनिलॅटरल पेमेंट पण येतं. तर यामध्ये काय नाहीयेत? सेव्हिंग नाहीयेत, म्हणजे बचत खाते नाहीयेत. ठीक आहे. तर सेव्हिंग म्हणजे तुम्हाला माहीतच आहे, सेव्हिंग म्हणजे काय असतं? बँक अकाउंट ऑफ इंडिव्हिज्युअल अँड इट हॅज नथिंग टू डू विथ द इंटरनॅशनल ट्रान्झॅक्शन. यामध्ये काही इंटरनॅशनल ट्रान्झॅक्शन वगैरे केली जात नाही. ठीक आहे. जसं मी इथे दाखवलेलं आहे, कंपोनंट्स पण दाखवलेले आहे करंट अकाउंट आणि कॅपिटल अकाउंट बद्दल. ठीक आहे. त्याच्यानंतरचा क्वेश्चन बघा 9 वाला. इथे काय म्हटलंय? द रिस्क अरायझिंग फ्रॉम अनसर्टन इकॉनॉमिक अँड सोशल परफॉर्मन्स अँड द डिस्क्रिमिनेटिंग इकॉनॉमिक पॉलिसी ऑफ कंट्रीज टर्म्ड ॲज अ. एखाद्या देशाच्या अनिश्चित आर्थिक सामाजिक कामगिरी आणि भेदभावामुळे आर्थिक धोरणामुळे निर्माण होणाऱ्या जोखमीला आपण काय म्हणतो? त्याला पॉलिटिकल रिस्क म्हणतो, म्हणजे राजकीय जोखीम म्हणतो, कल्चरल रिस्क म्हणजे सांस्कृतिक जोखीम म्हणतो, कंट्री स्पेसिफिक रिस्क म्हणजे देश विशिष्ट जोखीम म्हणतो, किंवा मार्केट रिस्क म्हणजे बाजार जोखीम म्हणतो. तर याला आपण काय म्हणू? याला आपण म्हणू पॉलिटिकल रिस्क. काय म्हणू? पॉलिटिकल रिस्क म्हणजे राजकीय जोखीम. तर राईट आन्सर ए आहे आपला. तर बघा काय म्हटलेलं आहे की अनसर्टेन इकॉनॉमिक किंवा सोशल परफॉर्मन्स अँड डिस्क्रिमिनेटिंग इकॉनॉमिक पॉलिसी आहे, तर याला काय म्हणतात? आपण पॉलिटिकल रिस्क म्हणतो. तर यामध्ये काय होतं की पोटेन्शियल लॉस टू इन्व्हेस्टर, जे इन्व्हेस्टर आहे त्यांचा लॉस होतो, बिझनेसचा लॉस होतो. का बरं? ड्यू टू गव्हर्नमेंट ऍक्शन, गव्हर्नमेंटच्या ऍक्शन घेतल्यामुळे. त्याच्यामुळे काय होते? पॉलिटिकल इन्स्टेबिलिटी येते, म्हणजे राजकीय अस्थिरता येते, सोशल चेंजेस होतात. तर ही सगळी जी प्रोसेस आहे ती कशामध्ये येते? पॉलिटिकल रिस्कमध्ये येते. त्याच्यानंतर 10th वाला क्वेश्चन बघूया आपण. काय म्हटलं इथे? द इकॉनॉमिक सिस्टीम इन विच प्रोडक्टिव्ह ॲसेट्स आर ओन्ड अँड ऑपरेटेड टू सेंट्रल गव्हर्निंग बॉडी ऑर ॲडमिनिस्ट्रेटिव्ह अथॉरिटी. बघा इथे आपण हे आहे वेगवेगळ्या इकॉनॉमी बद्दल सांगितलेलं आहे त्यांनी. जसं कमांड झालं, कमांड म्हणजे नियंत्रित, मिक्स म्हणजे मिश्र, लिबरल म्हणजे उदार आणि ओपन इकॉनॉमी. आपण बघितलेलं ना की देअर आर 3 टाइप्स ऑफ इकॉनॉमी, जसं मिक्स्ड आहे, कमांड आहे आणि कॅपिटलिझम वाली इकॉनॉमी आहे, त्याबद्दल सांगितलेलं आहे. ठीक आहे. तर इथे जे आहे ते कोण ऑपरेट करते? गव्हर्नमेंट ऑपरेट करते. जेव्हा गव्हर्नमेंट ऑपरेट करते तर त्याला आपण काय म्हणतो? कमांड इकॉनॉमी म्हणतो. काय ही कमांड इकॉनॉमी? नियंत्रित अर्थव्यवस्था म्हणजे गव्हर्नमेंट जी आहे ती इथे डिसाईड करते की व्हॉट टू प्रोड्यूस, काय प्रोड्यूस करायचं आहे, हाऊ टू प्रोड्यूस, कसं प्रोड्यूस करायचं आहे, फॉर हुम टू प्रोड्यूस, कोणासाठी प्रोड्यूस करायचं आहे. तर ती जी गव्हर्नमेंट असते ती पूर्ण डिसाईड करते, ती सगळं डिसाईड करते की कसं प्रोड्यूस करायचं आहे, कोणासाठी प्रोड्यूस करायचं आहे. आणि इथे गव्हर्नमेंटचा जो मेन एम असतो तो काय असतो? लोकांना सर्व्हिस प्रोव्हाइड, सोशल वेलफेअरसाठी ती ऍक्टिव्हिटी करते, प्रॉफिट अर्न करण्यासाठी नसते. ठीक आहे. प्रॉफिट अर्न करण्यासाठी करत नसते ती. तर इथे आज आपण हे सगळे 10 PYQs वगैरे डिस्कस केलेले आहे. हे सगळे महाराष्ट्र सेट एक्झाम मध्ये 2025 मध्ये विचारलेले आहेत. ठीक आहे. तर आज ठीक आहे. तर मी इथे थांबवते. थँक्यू.